महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। संस्कारधाम विद्यालयात वृक्षारोपण संपन्न, शेकडो रोपांची लागवड, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि रोपांच्या संगोपनाचा संकल्प। खरवली शाळेत पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वी। निसर्गाचा समतोल राखणे आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेमी जाणीवा रुजवण्याच्या उद्देशाने व युवक सुधार संस्था संचलित संस्कारधाम विद्यालयात मराठी माध्यम प्राथमिक व माध्यमिक शाळा खरवली वार्षिक वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला। महाराष्ट्र शासन वन विभाग, रोपवाटिका, काळेश्री नगर आणि वनपाल मंगेश शेळके यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला। प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक राजेश पाटील आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। भारत सरकार प्रणीत आणि महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या अधिसूचनेनुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनव संकल्पनेतून वृक्षारोपणाची प्रभावी अंमलबजावणी याप्रसंगी करण्यात आली। जन्मदात्री आई आणि निसर्गरूपी सृष्टी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातृप्रेमाला वृक्षारोपणाच्या माध्यमातून जोडणारा हा एक स्तुत्य प्रयत्न ठरला आहे। भोर पंढरपूर हायवेलगतच्या परिसरात पार पडलेल्या मोहिमेत शाळेतील इयत्ता 7वी ते 9वीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला। या दरम्यान शिवण, शिसव, करंज, काजू, खैर, आवळा आणि चिंचा अशा विविध प्रकारच्या सुमारे 100 रोपांची लागवड करण्यात आली। लागवड केलेल्या रोपांच्या अचूक नोंदणीसाठी गुगल मॅप्सचा वापर करण्यात आला असून त्यांच्या योग्य संगोपनासाठी विद्यार्थ्यांचे विशेष गट तयार करण्यात आले आहेत। या संपूर्ण वृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक दिलीप सकपाळ, प्रकाश टेंबे, नितीन ढेपे, जितेंद्र रेवाळे आणि सहाय्यक शिक्षिका नयना परब यांनी विशेष परिश्रम घेतले। विशेष म्हणजे गेल्या वर्षी ग्रामपंचायत खरवलीचे सरपंच चैतन्य मामुणकर आणि ग्रामपंचायत सदस्य रवींद्र नलावडे यांच्या सहकार्याने लावलेली झाडे ही उत्तम प्रकारे जगवली गेल्याने शाळेच्या परिसरात सध्या आनंदाचे व हिरवेगार वातावरण पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवले, तृप्ती भोईर, महाड।